आज आपण स्तोत्र 133 आम्ही वाचणार आहोत, की जे केवळ त्याच्यामध्ये 3 वचन आहेत. पहा बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोहर आहे. ते मस्तकावर घातलेल्या अरुणाच्या दाढीवर उतरलेल्या त्याच्या वस्त्रांच्या काठापर्यंत आलेल्या बहुमोल तेलासारखे आहे. सियोनाच्या डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोनाच्या दहिवरासारखे ते आहे. कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरविले आहे. प्रभू परमेश्वर या वचनावर आशीर्वाद देवो. संपूर्ण पवित्र शास्त्रात स्तोत्र 117 आणि 119, 117 मध्ये केवळ 2 वचन आणि 133व्या स्तोत्रामध्ये केवळ 3 वचन. म्हणजे संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये हे 2 असे स्तोत्र आहेत जे सर्वात लहान आहेत. या स्तोत्राची थोडी पार्श्वभूमी जर बघितली ते 120 ते 134 या 15 स्तोत्रांचं एक आरोन स्तोत्रे असे वर्णन केले आहे. परंतु मूळ शब्द जो याचा आहे चढण आहे, म्हणजे चढून जाणे. यरुशलेमला जाताना यहुदी यात्री हे गीत गात व देवाच्या आज्ञेप्रमाणे 3 वार्षिक सणाच्या वेळी ते एकत्र जमत. आणि ते 3 वार्षिक जे सण होते ते म्हणजे बेखमीर भाकरीचा किंवा वलांडणाचा सण, किंवा दुसरा सप्तकांचा सण की ज्याला आपण पेंटेकॉसचा सण म्हणतो किंवा त्याला 50वा दिवस म्हणतो, आणि तिसरा जो आहे मंडपांचा सण. अनुवाद 16 अध्यायाच्या 16 वचनामध्ये याचं स्पष्टीकरण आहे. दाविदाने या 15 स्तोत्रापैकी 4 स्तोत्रे त्याने रचिले आहेत. 122, 124, 131 आणि 133. एक सॉलोमनाने आणि 10 स्तोत्रे जे ते रचनाकार माहित नाहीत. परंतु हे छोटस 3 वचन जे आहे अत्यंत प्रभावी आणि सामर्थ्याने भरलेलं वचन आहे. आणि यातून ना खूप रम्य गोष्टी आपल्या आध्यात्मिक स्थितीसाठी, आमच्या आध्यात्मिक एकतेसाठी सांगितलेल्या गोष्टी आहेत. आणि हे स्तोत्र जे आहे ना मंडळीसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी दोन्ही ठिकाणी लागणारं असं आहे. आणि म्हणून या स्तोत्राला तुम्ही वेगवेगळे शीर्षक देऊ शकता आणि ते शोभनीय असे आहेत. अशा प्रकारे जर यांचं शीर्षक जर बघितलं, बंधूच्या एकतेचे सौंदर्य, शीर्षक शोभण्यासारखं आहे. दुसरं देवाच्या लोकांची धन्य ऐक्यता. तिसरं जे बंधुत्वाचा आनंद जो आहे, आणि बंधुभावांच्या ऐक्याची आणि श्रेष्ठता आणि संतांच्या सहभागाचा लाभ. तुम्ही हे 4-5 जे आपण शीर्षक जे बघितलेत या दृष्टिकोनातून या 3 वचनाकडे जर बघितलं ना, तो खरोखर ना एक बंधुत्वाचा आनंद जो आहे ना तो आम्हाला मिळणार आहे. आणि देवाच्या लोकांची धन्यता सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि बंधू भावांच्या एक ऐक्याची श्रेष्ठता किती चांगली आणि उत्तम आहे या ठिकाणी जाईल. आणि म्हणून या वचनामध्ये या रम्य गोष्टी सांगितलेल्या. हे स्तोत्र जरी लहान असले तरी एक महत्वाकांक्षी स्तोत्र आहे. आणि हे स्तोत्र सर्वांना काय करत आहे माहिती आहे का? हे स्तोत्र सर्वांना उपासना करण्यासाठी आव्हान करीत आहेत आणि ऐक्यात राहण्यासाठी निर्देश करीत आहे. हे स्तोत्राचं महत्वपूर्ण आहे ना या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणि या पहिल्या वचनामध्ये आपण वाचतो, म्हणजे 133वा जर स्तोत्र आपण बघितलं, हे स्तोत्र आहे ना कुटुंब आणि त्याचप्रमाणे मंडळी दोन्हीसाठी लागू करण्यात जोगे आहे ते. आणि या दोन्हीसाठी आणि म्हणून सर्व परिस्थितीत देवाच्या लोकांमध्ये असलेल्या एकतेच्या आशीर्वादावर जोर देते. ते एकत्र राहणाऱ्या आणि विस्मारांच्या एकोप्याचा आनंद साजरा करते, ज्याची तुलना या ठिकाणी अत्यंत मौल्यवान तेल आणि आल्हाददायक दवबिंदूशी केलेला आहे. हा आणि जे देवाचं आशीर्वाद आणणार आहे. आता जर एक वचन, पहिलं वचन जर आपण वाचलं, या ठिकाणी म्हटले, पहा बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोहर आहे. यरुशलेमात जमलेल्या देवाच्या दृष्टीने एकमेकाचे ते बांधव होते ते. आणि या ठिकाणी या वचनामध्ये तो सांगत आहे किती चांगले व मनोहर, बंधूंनी ऐक्यात राहणे किती चांगले व मनोहर आहे म्हणतो तो.
मनोहर म्हणजे जे ना मनाला मोहून टाकणारी, मन हरण करणारे, आणि ते नयनरम्य आहे. ते म्हणजे एकता किंवा एकोपा जो आहे तो मनोहर आहे आणि तो चांगला आहे असं म्हणत आहे तो. त्याचप्रमाणे नयनरम्य म्हणतोय आणि म्हणूनच म्हणतो तो पहा. हा शब्द जो आहे ना त्या भक्तांनी वापरलेला आहे. दावीद म्हणतो पहा, आणि खरोखर ती एकता नयनरम्य आहे. आणि मंडळीमध्ये, कुटुंबामध्ये एकता पाहणं किती मनोहर आहे आणि मनाला आणि डोळ्याला एक नयनरम्य किंवा आनंद देणार आहे. आणि म्हणूनच भक्त म्हणतो पहा, की बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणं किती चांगले व मनोहर आहे. आणि हे ऐक्य जे आहे ना चांगले व मनोहर आहे म्हणतो. त्या एकतामध्ये, ते चांगल्यामध्ये या तीन गोष्टी समाविष्ट आहेत. ते उत्कृष्ट आहे, सुखद आहे आणि त्याचप्रमाणे लाभकारी आहे. आणि म्हणून ही एकता, त्याच्याबद्दल वर्णनकार सांगितले तीन गोष्टी आहेत. चांगले व मनोहर आहे. दुसरी गोष्ट ते दुसऱ्या वचनामध्ये म्हटलेले एकता जे आहे ते बहुमोल तेलासारखे आहे, म्हणजे अनमोल आहे. ती एकता बहुमोल तेलासारखी आहे. आणि तिसरी गोष्ट जे तिसऱ्या वचनामध्ये सांगितली ती एकता किंवा एकोपा जो आहे तो दैवारासारखे आहे म्हणून. आणि अद्भुतरित्या जो आहे ना या ठिकाणी या एकतेचं वर्णन देणं केलेलं आहे. किती रम्य गोष्ट आहे प्रियांनो, की एकतेमध्ये राहणं किती महत्वाची अशी गोष्ट आहे. येथे ऐक्यावर भर दिला आहे आणि एकत्र राहा आणि ऐक्यात राहा. वास्तविक पाहता वस्तुनिष्ठ दृष्टीने चांगले व आत्मनिष्ठ दृष्टीने ते मनोहर आहे, दोन्ही ते. आणि या त्याचं वर्णन करत असताना ऐक्यात राहणे परमेश्वराद्वारे प्राप्त एक उत्तम उपहार आहे किंवा देणगी आहे. एक उपहार आहे ते. एकत्र राहणं, मंडळीत म्हणा किंवा घरात राहणं, तो एक उपहार आहे, एक चांगली भेट आहे जे या ठिकाणी म्हणते. आणि या ठिकाणी म्हणते पहा बंधूंनो म्हणून. आता हे बंधू कोण आहेत? हे बंधू जे आहेत ना, ज्यांचा वंश अब्राम, इसाक आणि याकोब यांच्यापर्यंत पोहोचतो, हे सर्व असे आणि बंधू असे आहेत. सर्व वंशातून आलेले हे बंधू. परंतु आम्ही जे ना ख्रिस्तात बंधू आहोत, म्हणून आमची पोच मात्र ख्रिस्तापर्यंत आहे. आणि म्हणूनच प्रियांनो, हा एकोपा जो आहे ना किती अत्यंत महत्वाचा आहे. आणि त्याचं वर्णन किती चांगल्या प्रकारे केले. ते चांगले आहे, ते मनोहर आहे, ते बहुमोल तेलासारखे आहे, ते दहीवरासारखे आहे. आणि म्हणून ज्या वेळेला आपण दहीवर पाहतो, मनाला हर्ष करणार असतं ते, मनाला आकर्षण करणार असतं ते दहीवर असतं ते. म्हणजे त्याची चमक जी निघते ना ते पाहण्याजोगं असतं ते. ते देवबिंदू ज्या वेळेला पाहतो मनाला एक आल्हाद होतो. आणि देवाच्या सृष्टीमध्ये एक अद्भुत असतं ते दवबिंदू आम्हाला दिसून येते, की परमेश्वराची सृष्टी त्याच्या कल्पनेने, अगाध ज्ञानाने कसं रमलेलं आहे म्हणून आणि बनवलेलं आहे. आणि म्हणून प्रियांनो, या ठिकाणी या वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो. परंतु या एकते संबंधी मंडळीमध्ये एकता असावी म्हणून, आणि याचं वर्णन अशा प्रकारे केलेलं असताना ती एकता मंडळीमध्ये असणं किती गरजेचं आहे. आणि म्हणून ज्या वेळेला आपण करंथीकरास पहिले पत्र पहिला अध्याय 10व्या वचनामध्ये म्हणतो बंधुजन हो, त्या ठिकाणी म्हणतो पहा बंधूंनो म्हणून. दावीद म्हणतो पहा बंधूंनी एकत्र राहणे किती मनोहर आहे म्हणून, आणि किती चांगलं आहे म्हणतो. या ठिकाणी पौल म्हणतो बंधुजन हो, आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नामाने मी तुम्हास विनंती करतो. किती महत्वपूर्ण गोष्ट आहे, विनंती करतो असं पौल म्हणत आहे, की तुम्ही सर्वांनी सारखेच बोलावे, म्हणजे तुम्हात फूट होऊ नये आणि तुम्ही एक चित्ताने, एक मताने यथास्थित व्हावे अशी इच्छा आहे. प्रेषित पौलाची आणि कुठल्या प्रकारची, आणि त्या करंथीकरांना तो सांगत आहे की बंधुजन हो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नामात तुम्हास विनंती करतो म्हणतो. कारण माहिती का, त्या करंथी मंडळीमध्ये असणारे आणि फूट, कलह, वाद विवाद, अव्यवस्था, या सर्व गोष्टी तो जाणत होता. आणि म्हणूनच तो म्हणतो की तुमच्या या मंडळीमध्ये एकता असणं गरजेचं आहे. आणि तो म्हणतो तुम्हाला फूट तुमच्यामध्ये असू नये असं म्हणतो. तुम्ही एक चित्ताने, म्हणजे एक मनाने, एक मताने यथास्थित व्हा. आणि म्हणूनच प्रियांनो, मंडळीमध्ये एकता, एक मन, एक चित्त, एक विचार असणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु या करंथी मंडळीमध्ये
कशा प्रकारे होतं? या करंथीकरामध्ये फुटी कुठल्या प्रकारच्या होत्या? कोणी म्हणत होते आम्ही पौलाचे आहोत, कोणी म्हणत होते आम्ही अपोल्लोसचे आहोत, आणि कोणी म्हणत होते आम्ही केफाचे आहोत. म्हणजे कशा प्रकारे त्या ख्रिस्ताची वाटणी झालेली आहे मंडळीमध्ये. आणि राहिलेले जे काय आहेत, या तीन व्यक्तींनी विभागलेले त्यांचे लोक गेलेले त्यांच्याकडे, आणि राहिलेले फक्त ते ख्रिस्ताचे आहेत. आणि प्रेस पौल म्हणतो म्हणजे ख्रिस्ताची वाटणी अशा प्रकारे झालेली आहे का? आणि म्हणूनच म्हणतो, प्रियानो, मी तुम्हास विनवणी करतो की तुमच्यामध्ये एकता असू द्या, फुटी असू देऊ नका, वादविवाद असू देऊ नका, कारण ही देवाची मंडळी आहे आणि देवाने आपल्या पवित्र रक्ताने खरेदी केलेली मंडळी आहे. आणि म्हणून या मंडळीमध्ये एकता आणि प्रेमभाव असणं गरजेचं आहे. या ठिकाणी प्रेषित पौल जो आहे ना, या ठिकाणी ते अशा प्रकारे तो करंथीकरांना तो शिकवित आहे आणि त्यांना तो विनंती करीत आहे की तुमच्यामध्ये जे काही समस्या किंवा कठीण परिस्थिती असेल ती दूर करा. उत्पत्ती 13 अध्यायाच्या 8व्या वचनामध्ये एक आपण वचन वाचतो आणि त्या ठिकाणी म्हटलेले, अब्राम लोटास म्हणतो, माझ्या तुझ्यामध्ये माझी गुराखी व तुझी गुराखी यांच्यामध्ये तंटा नसावा, कारण आपण भाऊबंद आहोत. या ठिकाणी लोट जो आहे ना, आपल्या पुतण्याला तो सांगत आहे तो की तुझ्या आणि माझ्या गुराख्यामध्ये ना वादविवाद नको, आपल्यामध्ये तंटा नको, कारण आपण भाऊबंद आहोत म्हणून. आणि म्हणूनच आहे ना, भाऊबंद असल्यामुळे तंटा आणि वादविवाद नको, कारण आपण ख्रिस्ताचे आहोत. त्याच्यामुळं हा तंटा, हा वादविवाद असता कामा नये. आणि ज्या ठिकाणी एक विचार, एक मन आणि आत्माद्वारे चालवणारी जरी मंडळी जर असेल ना, तर प्रियांनो, या फुटी असणार नाहीत, वादविवाद असणार नाही. आम्ही सेवकाचे लोक आहोत, आम्ही वडीलजनाचे लोक आहोत आणि आम्ही डिकनचे लोक आहोत, अशी विभागणी कधी होणार नाही. केवळ आपण म्हणू शकू आपण सर्वजण ख्रिस्ताचे आहोत म्हणून. आणि ती एकता अत्यंत महत्वाची अशी आहे. आणि म्हणून प्रियानो, ती एकता आहे ना अत्यंत गरजेची. आणि मंडळीमध्ये किंवा कुटुंबामध्ये सुद्धा नाही, कुटुंबात सुद्धा प्रियानो विभागणी असता कामा नये. सासू सासरे, सून म्हणा किंवा मुलं म्हणा, परंतु त्या कुटुंबामध्ये एकता जर असेल तिथं शांती आणि समाधान असतं ते, आणि अभिवृद्धीला आणि कुठल्याही प्रकारचा अडथळा नसतो. एक आध्यात्मिक स्थिती वाढणारी ते घर किंवा ती मंडळी असते प्रियांनो. आणि म्हणून ते एकतेला अत्यंत महत्व देत या भक्तानं अशा प्रकारे हे लिहिलेलं आहे. आणि यामध्ये वादविवाद तंटा असतो नाही, कारण आपण भावबंद होत असं या ठिकाणी म्हणून आहे. ज्या वेळेला आपण हा तंटा, हा वादविवाद ज्या वेळेला आपण असं वाचतो, तो या दाविदाच्या कुटुंबामध्ये एकतेचा अभाव होता. कुटुंबामध्ये, मंडळीविषयी मी बोलत नाही, परंतु दाविदाच्या कुटुंबामध्ये एकतेचा अभाव होता. अबशालोमाचे भाऊ अम्मोनाचा त्याने खून केलेला आहे. त्याचप्रमाणे अदोनियाने अबशालोमाचा राजा होण्यास हक्क मिळविण्याचा प्रयत्न केला, म्हणजे अम्मोनियाने राजद्रोह केलेला आहे. हे तिन्ही मुले दाविदाचे संतान होती. बहुतेक या पार्श्वभूमीवर या गीतेची रचना त्यांनी केलेली असेल प्रियांनो. परंतु त्या दावीद, पण त्याच्या कुटुंबामध्ये 3 पुत्र आहेत, परंतु भयानक परिस्थिती, एकता, एक विचार नाही, विद्रोह आणि राजद्रोह आणि एक दुसऱ्याच्या विरुद्ध जे कट रचणारे. प्रियांनो, अत्यंत वाईट अशी ही गोष्ट आहे ते. म्हणून या मंडळीमध्ये ज्या वेळेला एकता असते आणि ते एकतेने ज्या वेळेला मंडळी चालत असते ना, ते प्रभावी कार्य असं ना होत असतं ते. आणि म्हणूनच ना, प्रीतीचा आणि शांतीचा देव आमच्या कुटुंबात आणि आमच्या मंडळीत राहावा अशी जर इच्छा असेल तर आम्ही काय करावे? एक वचन वाचा प्रियानो, करंथीकरास दुसरे पत्र आणि त्याचा 13 अध्याय आणि 11वं वचन. या ठिकाणी त्या पत्र लिहिताना त्यांना परत येणं, या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट सांगितली. बंधुजन हो, इतकेच आता म्हणतो. बंधुजन हो, परत बंधुजन तो शब्द आहे, पहा म्हणत आहे. या ठिकाणी म्हणतो बंधुजन हो, इतकेच आता म्हणणे, तुमचे कल्याण असो, तुम्ही पूर्ण व्हा, समाधान मिळवा, एकचित्त व्हा, शांतीने राहा, म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव तुम्हामध्ये राहील. तो शांतीचा आणि प्रीतीचा देव आम्हामध्ये राहावं
आमच्या मंडळीत आहे ना, त्या देवाने चालवावं जर अशी असेल तर या गोष्टींची गरज आहे प्रिय. आणि या ठिकाणी म्हणत होते की तुम्ही समाधान मिळवा, तुम्ही एक चित्त व्हा, एक मन व्हा, शांतीने राहा. आणि शांती ही अत्यंत गरज आहे. शांती देवाद्वारे, शांती प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे, आणि शांती पवित्र आत्म्याचं फळ आहे. आणि म्हणून या शांतीनं आपलं मन भरणं, कुटुंबात ती शांती असणं, मंडळीत शांती असणं किती गरजेचं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणीच या वेळ काय त्याचा परिणाम काय निघेल माहिती का? त्या ठिकाणी देवाचा निवास असेल, देव तो तुम्हा बरोबर राहील, असं या ठिकाणी पौल म्हणत आहे प्रिय. आणि म्हणून ही एकता किती महत्वपूर्ण गोष्ट आहे आणि अशी अनमोल अशी आहे करके या म्हणून राहतो. आणि म्हणूनच म्हणतो की आपली इच्छा जर असेल आणि शांतीचा देव आमच्या कुटुंबात आणि आमच्या मंडळीत जर राहावा असेल तर ह्या गुणांनी आम्ही भरलं पाहिजे आणि मंडळीत हे गुण दिसलं पाहिजे. त्यावेळेला अद्भुत असं कार्य घडेल. पहिले पेत्र 3 अध्यायाच्या 8 वचनामध्ये आम्ही वाचतो की तुम्ही सर्व एक चित्त व्हा, समसुख दुःखी, बंधुप्रीती करणारे, कनवाळू, नम्र मनाचे असे व्हा. या जर गुणाने आम्ही भरलो ना, तर प्रियानो, ना घरात ना कुटुंबात कुठल्या प्रकारचा वाद निर्माण होणार नाही. कारण त्या ठिकाणी प्रभूला श्रेष्ठत्व दिले जातं, त्या ठिकाणी देवाला प्रथम स्थान दिले जातं, त्या ठिकाणी प्रभूला प्रथम स्थान दिलं जातं, त्या ठिकाणी आणि परमेश्वराच्या वचनाला प्रथम स्थान दिलं जातं. आणि म्हणूनच शांती समाधानाने घर भरतं, शांती समाधानाने मंडळी असते आणि आत्मिक अभिवृद्धी होणं नित्य होत असते. एफेसकारास पत्र 4 अध्यायाच्या 2 आणि 3 वचनामध्ये आपण असं वाचतो की किती महत्वपूर्ण जे आहे, पूर्ण नम्रतेने, सौम्यतेने व क्षमाशीलतेने वागून एकमेकांचे प्रीतीने सहन करावे, शांतीच्या बंधनाने आत्म्याचे ऐक्य राखाव्यास झटत असावे. म्हणून म्हणतोय शांतीच्या बंधनाने आत्म्याचे ऐक्य राखाव्यास झटत असावे, असं त्या ठिकाणी म्हणत आहे. आणि या ठिकाणी प्रेषित पाऊल ना अशा प्रकारे त्याने तो प्रेरणा देत आहे ना, तो सांगत आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे प्रियो, पूर्ण नम्रतेने, सौम्यतेने, क्षमाशीलतेने वागून एकमेकांचे प्रीतीने सहन करावे. सहन करा प्रियानो, निंदा करत आहेत, सहन करा प्रभूच्या नावासाठी. आणि सगळं सहन करणं गरजेचं आहे, प्रेम करणं गरजेचं आहे. शत्रूवर प्रेम करण्यास आहे ना प्रभूने सांगितलेले. आपण तर बंधुजन आहोत, ख्रिस्तामध्ये निवडलेले आहोत, देवाचे लोक आहोत, देवाचे घरचे निवासस्थानात राहणारे आम्ही लोक आहोत, देवाचे घरची लोक आहोत. म्हणून प्रियानो, द्वेष, कलह, क्रोध, ईर्ष्या ना मंडळीत असावी ना कुटुंबात असावी. आणि प्रेमाचं वातावरण जिथं असेल ना, तर ख्रिस्ताच्या प्रेमाचा निवास त्या ठिकाणी निश्चित असेल प्रियानो. आणि या ठिकाणी म्हणूनच म्हणतोय की नम्रता, सौम्यता आणि क्षमाशीलता किती श्रेष्ठ गुण आहे. प्रभू येशू ख्रिस्त अत्यंत नम्र आणि विनम्र होता, शत्रूसाठी प्रेम करणारा तो महान प्रभू होता. प्रियानो, आपण वाचतो सगळं काही, पण जीवनात उतरण्यास आम्हाला सगळं कठीण बनतं. ते प्रेम करण्यास सांगितलेले, परंतु प्रेमाचा अभाव आमच्या जीवनामध्ये आणि मंडळीमध्ये असतो. आणि म्हणूनच आहे ना, ती एकता, एकमन जे ना आणि दिसून येत नाही आणि त्याचं फळ आहे ना आम्हाला पाहायला मिळत नाही प्रिय. परंतु या 3ऱ्या वचनामध्ये तो म्हणतो, आत्म्याचे ऐक्य, सर्व विश्वासणाऱ्यांनी शांतीच्या बंधनाद्वारे आत्म्याचे ऐक्य टिकून ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून प्रियानो, सर्व जन आणि हे टिकून ठेवण्यासाठी आणि प्रयत्न करणं गरजेचं आहे. हे प्रत्येक बंधू भगिनीचं कर्तव्य प्रिय. हे वचन देवाने निर्माण केलेले आत्मिक ऐक्यनं सक्रियपणे जतन करणं गरजेचं आहे. परमेश्वराने हे ऐक्य निर्माण केलेले आहे आणि म्हणून ते ऐक्य, जी ती एकता आहे, जपून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे या ठिकाणी. आणि तो म्हणतो आत्मिक ऐक्य सक्रियपणे जतन करणे करावे, सक्रियपणे क्रियारूप रूपाने जे ना ते जतन करणं गरजेचं आहे, असं त्या ठिकाणी म्हणत आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हणत आहे प्रिय, मंडळीत ऐक्य टिकून ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे? शांतीला बंधनकारक शक्ती म्हणून आणि या ठिकाणी वापरते. ती शांती जी आहे ना असेल तर, आणि एक बंधनकारक ती शांती, त्या शांतीमध्ये आहे ना आणि सर्व काही असेल. म्हणून शांतीची गरज आहे प्रिय.
म्हणून शांत मन आपण नेहमी म्हणतो, शांत मन शांत चित्त. आपण बऱ्याच वेळेला म्हणतो मनाला शांती नाही आणि समाधान नाही. प्रियानो, परंतु आहे ना, की प्रभूची शांती आम्हाला गरजेचं आहे. प्रभूने सांगितले ना, मी तुम्हाला माझी शांती देतो, जग तुम्हाला देत नाही. आणि त्या शांतीत राहण्यास सांगितलं आहे. आणि म्हणून ती परमेश्वराची शांती, देवाची शांती आणि पवित्र आत्म्याचं फळ आहे प्रिय, ती शांती. त्या शांतीनं आमचं घर भरणं, मन भरणं, मंडळी भरणं अत्यंत गरजेचं आहे. या ठिकाणी हे वचन आम्हास अशा प्रकारे प्रेरणा देत आहेत. आणि म्हणून ही आत्म्याची ऐक्यता जी आहे ना, मानवाद्वारे निर्माण केलेली नाही प्रियांनो. ही आत्म्याची एकता मानवाद्वारे निर्माण केली. ही ऐक्यता मंडळीच्या स्थापनेच्या वेळी पवित्रात्म्याद्वारे आधीच निर्माण केलेली आहे. आणि आपण ते पाहतो पेंटिकोस्टच्या दिवशी जो आहे ना, आणि खरोखर त्या आत्म्याद्वारे ती एकता निर्माण केलेली असं आपण वचनात वाचत आहोत. आणि म्हणून प्रियानो, या वचनामध्ये या ठिकाणी म्हटलेले आहेत, मंडळीत आहे ना, आत्म्याने ऐक्य घडविलेले ते टिकवा असं त्या ठिकाणी म्हणत आहे. मग आत्म्याने ते एकदा जी बनवून ठेवले ना, ते टिकवा असं सांगत आहे. आणि म्हणून या वचनामध्ये हे 3 वचन जे किती प्रभावीरित्या आम्हाला या ठिकाणी प्रेरणा आणि आम्हाला चेतावणी देत आहेत, आम्हाला जागृत करण्यासाठी आणि ती एकता टिकून राहावी असं या ठिकाणी त्या भक्तांनी सांगितलेले. आणि त्याचं श्रेष्ठत्व जे आहे ना, त्या ठिकाणी त्यांनी वर्णन केलेले की ते ऐक्य ना कुठल्या प्रकारचं आहे ते. आणि आरोनाच्या दाढीवरून वाहणाऱ्या ते तेलासारखे अत्यंत महत्वपूर्ण ते तेल, सुगंध द्रव्य तेल, अनेक पदार्थांनी भरलेलं ते पवित्र तेल आहे. ते पवित्र तेल कुठे तुम्ही त्या तेलाला तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही छिडकणार, वेदीवर म्हणा, इतर सर्व ठिकाणी ते पवित्र होणार. ते अत्यंत पवित्र आणि बहुमोल असं अनमोल तेल आहे. म्हणजे त्याच्या अरुणाच्या अभिषेकाच्या वेळची ती परिस्थिती त्यांनी दाखवलेली आहे. परंतु त्याच्या डोक्यावरून आहे ना वाहत आलेले आहे. आणि तिथं असणाऱ्या सर्व उपस्थित असणाऱ्या लोकांनी त्या सुगंधाचा त्यांनी अनुभव घेतलेला आहे प्रिय. आणि म्हणून त्या तेलासारख्या असणाऱ्या, त्या सुगंधित तेलासारखं अत्तरासारखं असणारी ती एकता, त्या एकतेचा आनंद जो आहे, त्याचा अनुभव जो आहे, प्रत्येकाने घ्यावा असं या भक्ताची इच्छा आहे. आणि म्हणून या ठिकाणी तो अशा प्रकारे तो सांगत आहे. आणि म्हणतो त्या ठिकाणी, तुम्ही आशीर्वादित असे व्हाल. या ठिकाणी म्हणत आहे, तुम्ही जर ना 3ऱ्या वचनामध्ये जर गेलात तर त्या ठिकाणी असं म्हणत आहे, आणि प्रभूचे लोक आहे ना सहभागी त्यात तत्पर असतात, तेव्हा आशीर्वाद आहे ना याने विपुल असतो. या ठिकाणी 3रं वचन जर वाचलं तर प्रभूचे लोक जे वेळेला सहभागितात तत्पर असतात ना, तेव्हा आशीर्वाद विपुल असतो. आणि म्हणून आत्मिक सहभागिता बहुमोल तेलासारखी, दहिवरासारखी आहे. हे दोन्ही जवळजवळ ना अदृश्य आहेत प्रमेश, परंतु न दिसणारे, परंतु त्याचा परिणाम जो आहे तो अद्वितीय आहे. आणि म्हणून आत्मिक सहभागितेत आणि आपण असणं किती गरजेचं आहे. आणि हे फार मनोहररित्या जो आहे ना या ठिकाणी ह्या गोष्टी सांगत आहेत. म्हणूनच प्रियांनो, या ठिकाणी जर हे ऐक्य टिकवून ठेवण्यास सांगितलंय, तर ऐक्य टिकवून ठेवणं हे प्रत्येकाचं, ते कुटुंबात असो किंवा ते मंडळीत असो, ऐक्य टिकवून ठेवणं विश्वासणारांचं परमदायित्व आहे. ते परमदायित्व म्हणजे आणि सर्वोच्च ते कर्तव्य आहे ते. आणि म्हणून प्रियानो, आणि ऐक्य टिकवून ठेवणं हे प्रत्येक बंधू भगिनीचं कर्तव्य समजून आपण त्या ऐक्यात राहूया आणि ऐक्य टिकवून ठेवण्याचा आपण प्रयत्न करूया.